मोठी बातमी, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतात संजय मामा शिंदे आणि रश्मी बागल यांच्यात आघाडी। पालकमंत्र्यांची यशस्वी शिष्टाई। जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात मोठी राजकीय हालचाल झाली असून पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शिष्टाईनंतर माजी आमदार संजय मामा शिंदे आणि भाजप नेत्या रश्मी बागल एकत्र आले आहेत। जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी होत आहेत। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर मोहिते पाटील यांचे कट्टर विरोधक करमाळ्याचे माजी आमदार संजय मामा शिंदे आणि भाजप नेत्या रश्मी बागल यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे। त्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांची शिष्टाई यशस्वी ठरली आहे। त्यांचा सामना करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांच्याशी होण्याची शक्यता आहे। सोलापूर जिल्हा परिषदेच्या 68 आणि पंचायत समितीच्या 136 जागा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येऊन लढवण्याचा निर्णय घेतला आहे। दोन्ही पक्षांचे उमेदवार हे घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत। सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व पुन्हा एकदा मोहिते पाटील यांच्याकडे जाण्याची चिन्हे आहेत। त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीतील मोहिते पाटील विरोधक सावध झाले आहेत। त्यातूनच त्यांनी पर्याय शोधायला सुरुवात केल्याचे दिसून येते। माजी आमदार संजय मामा शिंदे हे मोहिते पाटील विरोधक म्हणून ओळखले जातात। मध्यंतरी सोलापूर जिल्ह्यात समविचारीचा प्रयोग झाला, त्यावेळी संजय मामा शिंदे हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले होते। त्यावेळी सध्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, रणजितसिंह नाईक निंबाळकर, प्रशांत परिचारक, राजेंद्र राऊत, शहाजी बापू पाटील हे एकत्र आले होते। तत्कालीन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी त्यांना पाठबळ दिले होते। आताही पुन्हा हे सर्वजण एकत्र येण्याची शक्यता आजच्या भेटीमुळे बळावली आहे। संजय मामा शिंदे हे करमाळ्याचे माजी आमदार असून त्या ठिकाणी रश्मी बागल ह्या त्यांच्या विरोधक आहेत। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा निर्णय घेतल्यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी संजय मामा शिंदे आणि त्यांच्या करमाळ्यातील विरोधक रश्मी बागल यांना एकत्र आणण्यासाठी त्यांच्याशी चर्चा केली आहे। सोलापुरातील एका हॉटेलमध्ये पालकमंत्री गोरे यांच्या उपस्थितीत संजय मामा शिंदे आणि रश्मी बागल यांच्यात बैठक झाल्याची माहिती आहे। आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी दोघांना एकत्र येऊन लढवण्याचा निर्णय घेतला आहे। करमाळ्यात जिल्हा परिषदेच्या 6 एवढ्या जागा असून पंचायत समितीच्या 12 जागा आहेत। यातील कोणाला किती वाटा मिळणार याचे उत्तर येत्या 2 दिवसात मिळण्याची शक्यता आहे।